मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय जो आहे तो तयारी करून खरं तर निघालेला असतो आणि तेवढ्यातच इरावती येते आणि इरावती मुद्दामुळे ना आता त्याला विचलित करण्याचा प्रयत्न करत असते। ऑलरेडी तिनं खूप जास्त जे आहे ते भडकवलेलं असतं आणि त्यामुळेच जे आहे ते आता इतकं तिने भडकवलेलं असतं ना की याचे परिणाम सरळ दिसत असतात। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अक्षयला कॉफीसुद्धा रमानं आणून दिलेली असते आणि ती कॉफीसुद्धा प्यायला द्यायची नाही असं तर ठरलेलं असतं आणि त्यासाठी तिनं आता हे सगळं नाटक केलेलं असतं आणि म्हणूनच ती आता म्हणत असते अक्षयला ही रमाने केलेली कॉफी प्यायला द्यायची नाही। पण दुसरीकडे आता पाहायला मिळतो की जो अक्षय आहे तो मात्र म्हणत असतो की तुला आता कॉफीचं काय करायचं आहे ते कर, पण ती कॉफी मी तरी घेणार नाही आहे। मग काय या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी गैरवापर करायचा हे तर बरोबरच इरावतीला माहिती असतं। इरावती आता अक्षयला रमाविरोधात भडकवत असते आणि बोलत असते की मेसेज वगैरे तर काय आलेला नाही आहे, पण तू ना मला असं वाटतं की लवकरात लवकर ना शाळेत जाऊन एकदा बघून घ्यावं की नेमकं काय आहे ते। मग काय अक्षयला सुद्धा आता इरावतीचं म्हणणं पटतं। अक्षय म्हणतो की हो हे काय, मी आता स्कूलला जायला निघालो आहे। खरं तर ना आता इरावतीला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण तिने जे काही ठरवलेलं असतं ते एकदम परफेक्ट होत असतं, पण इथे खूपच विचित्र दाखवलं गेलेलं असतं की म्हणजे प्रत्येक वेळेला ही इरावती सगळ्या भागामध्ये जिंकत असते, कुठेही जी आहे ती आता जिंकायला तयार नसते ती म्हणजे रमा असं दाखवलं गेलेलं असतं। आणि दुसरीकडे मात्र पार्थ जो आहे ना त्याने आता रमाचा मोबाईल हॅक केलेला असतो आणि रमाच्या मोबाईलवर ना आता त्यांचं ठरतं की आपण मेसेज वगैरे पाठवायचे। मग आता तो मेसेज जो आहे तो पाठवायचा त्यांचा ठरतो आणि इरावती त्याला सांगत असते की गोलूच्या आईला आपल्याला मेसेज करायचा आहे, गोलूच्या आईला सांगायचं आहे की तूच जे आहे ते घेऊन जा आरोहीला आणि आरोहीला महाबळेश्वरला घेऊन जा आणि आम्ही सांगू ना तेव्हाच आणून सोड, कारण आम्हाला ना तिला सरप्राईज द्यायचा आहे असा काहीसा मेसेज जो आहे तो केला गेलेला असतो। आणि जेव्हा हे सगळं काही बोललं जातं तेव्हा मात्र आता ह्या सगळ्याचा मेसेज जो आहे तो गोलूच्या आईला पार्थ पाठवत असतो आणि त्याने मेसेज पाठवल्यानंतर तो सांगतो देखील की मेसेज मी पाठवला आहे, आता बोल काय करायचं आहे। तो म्हणतो परफेक्ट असाच मेसेज आपल्याला हवा होता आणि तिकडनं रिप्लायसुद्धा आला आहे की ओके थँक्यू करून गोलूच्या आईने रिप्लायही केलेला असतो आणि त्यामुळेच ना आता इकडे आपला प्लॅन कुठेतरी सक्सेस होतोय ही गोष्ट इरावतीला खूपच जास्त आवडत असते आणि ती आता त्याच गोष्टीचा विचार करत असते। तर पुढे मात्र इरावती म्हणत असते की आता ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मला हव्यात ना तशाच घडणार आहेत आणि मी तशा घडवून सुद्धा आणणार आहे। काही झालं तरी सुद्धा आता शोधत बसू दे या सगळ्यांना इकडे या आरोहीला, पण यांना आरोही काही सापडणार नाही आणि सगळे आरोप ना आता रमावरती येतील असं देखील पूर्ण प्लॅनिंग जे आहे ते इरावतीनं केलेलं असतं। कारण इरावतीला रमाने चॅलेंज दिलेलं असताना 1 वाजेपर्यंत आरोही फक्त माझ्याकडे असेल आणि म्हणूनच हे सगळं काही इरावतीनं घडवून आणलेलं असतं। तर आता पार्थही म्हणत असतो की आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे मी मेसेज केलाय आणि रिप्लायही आलाय, आता पुढे काय। मग आता पुढचं प्लॅनिंग जे आहे ते इरावतीच्या बेसवर असतं। इरावती कोणाला तरी कॉल करते आणि स्वतःची ओळख सांगू लागते की मी इरावती बोलते आहे आणि त्याच वेळेला आता आपलं जे काम आहे ते काम वेळेवर झालं पाहिजे असं देखील ती फोनवर बोलत असते। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलू लागते ना तेव्हा मात्र आता इरावतीने आपल्या माणसांना कामाला लावलेलं असतं आणि त्या माणसांना व्यवस्थितपणे टिप्ससुद्धा दिलेली असते, त्यामुळे ती माणसंसुद्धा इरावतीचं ऐकायला तयार होतात। मग काय इरावती इथे तर खूप जास्त खुश असते कारण तिने ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या अगदी प्लॅनप्रमाणे होत असतात, त्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी असते। आणि त्यातच तिला या पार्थ आणि या ताराची जी काही साथ मिळालेली असते ना त्यामुळे अजूनच ती हवेत असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं ताराला आता रमाचा मोबाईल फोडायचा असतो आणि त्यासाठी आधी तिनं इरावतीला सांगितलेलं असतं की प्लॅन ऑन आहे, कारण रमा जी आहे ती किचनमध्ये काम करत असते। रमा जेव्हा किचनमध्ये काम करत असते तेव्हा मात्र रमाचं लक्षही नसतं, रमाचा मोबाईल जो आहे तो किचनमध्येच एका साईडला ठेवलेला असतो। मुद्दामून रमासोबत भांडायला आता तिथे मालविका आलेली असते, म्हणजे
म्हणजे रमा आणि मालविका या दोघीही जणी भांडत बसल्या तर त्याचा उपयोग आपण या सगळ्या गोष्टींसाठी करू शकतो हे सुद्धा आता तिथे माहिती असतं. म्हणूनच काय तर ती मोबाईल जो आहे ना तो आता बाहेर घेऊन येते आणि तो मोबाईल ना ताराला खरं तर फोडायचा असतो. ती काहीतरी कारण शोधत असते. तर इकडे मात्र आता मालविका आणि त्याचसोबत रमाचे वाद होत असतात. का तर मालविका म्हणत असते की तू किचनमध्ये कसं येऊ शकतेस, मला किचनमध्ये माझी स्मूदी बनवायची आहे आणि त्यावरनं वाद सुरू असतात. तर ह्या संधीचा फायदा तारा घेते. खरं तर हे सगळं त्यांनी ठरवून केलेलं असतं आणि जेव्हा ती या संधीचा फायदा घेते तेव्हा स्वतःचा मोबाईल ना तिथेच ठेवून देते आणि त्यानंतर मात्र जेव्हा ती बाहेर येते तेव्हा समोरून तिला राणी चालत येताना दिसते. राणीला जेव्हा ती बघते तेव्हा मात्र आता ती गोंधळते की राणीने आपल्याला पकडलं तर, पण राणीला ती मुद्दामून स्वतःहून ठोकर देते. मग काय तिच्या मोबाईल हातातनं खाली पडतो आणि मग काय तिला वाटतं की हा राणीचा मोबाईल आहे. म्हणजे असं काहीसं मुद्दामून नाटक सुरू असतं तिचं आणि तो मोबाईल घेते ती आणि तो मोबाईल घेऊन लगेच किचनमध्ये जाते आणि म्हणू लागते की या मोबाईलमुळेच तुझं हे सगळं वाढत चाललेलं आहे ना, कामाकडे जराही तुझं लक्ष नाही आहे. आणि असं बोलून ना जी खलबत्त्याची सांड असते ना त्याच्याने ती जोरजोरात तो मोबाईल जो आहे ना तो फोडायचा प्रयत्न करते. म्हणजे मोबाईलचा डिस्प्ले हा ती फोडत असते आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो मोबाईलचा डिस्प्ले फोडत असते तेव्हा मात्र आता तिला माहीत नसतं रमाला की तिचा हा मोबाईल आहे. तर ती राणी म्हणत असते की काही नाही मॅडम, पण हा मोबाईल माझा नाही आहे. मग हा मोबाईल आहे तरी कोणाचा? मग काय मोबाईल बघितला जातो तर मोबाईल असतो इथे मात्र रमाचा. मग रमाचा मोबाईल असल्यामुळे इकडे आता तारा रमाची माफी मागायचं नाटक करू लागते की सॉरी, मला माहीतच नव्हतं की हा तुझा मोबाईल आहे, सॉरी खरंच सॉरी असं बोलून ती आता ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. हे सगळं ना रागाच्या भरात झालं असंही ती म्हणते. मग काय ताराला रमा म्हणत असते की इतका राग बरा नाही आहे आणि इतका राग तू कोणाला करून दाखवतेस. तुला ना जास्त जर असं हे वाढत गेलं ना प्रकरण तर मी या घरातही तुला ठेवणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव असं देखील आता रागारागात रमानं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला तुम्हाला काही करायचं आहे ना ते कर. पण त्याच वेळेला रमा आता मोबाईल बघायला जाते. रमाला कॉल करायचा असतो पण रमाला कॉलही करता येत नसतो कारण रमाचा डिस्प्ले पूर्णपणे आता तिने फोडून टाकलेला असतो. आणि जेव्हा रमाचा डिस्प्ले फोडून टाकलेला असतो तेव्हा मात्र आता ताराला आणि मालविकाला खूपच जास्त हसू येत असतं आणि दोघंही जण खूप जास्त याचा आनंदही घेत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती मात्र आता तो मोबाईल मागत असते राणीकडे आणि राणीला म्हणते की मला ना इमर्जन्सीमध्ये ना कॉल करायचा आहे, प्लीज मला तुझा फोन देतेस का? मग राणी सांगते की नाही ताई, पण मला देता येणार नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये ना बॅलन्सच नाही आहे. मग काय आता रमाची पूर्ण चारी बाजूने कोंडी झालेली असते. तिला कळत नसतं की आता काय करावं, पण तिला कुठेतरी लक्षात आलेलं असतं की हे सगळं आपल्यासोबत घडतंय ते काही मुद्दामून तर घडत नाही ना आणि त्यामुळेच आता ती विचार करत असते. दुसरीकडे आता अक्षय जो आहे तो ऑलरेडी शाळेमध्ये जाऊन पोचलेला असतो आणि जी आरोहीच्या स्कूलमध्ये तिची मैत्रीण असते ना तिचे पालकही तिला घ्यायला आलेले असतात आणि ते बोलत बाहेर आलेले असतात. त्याच वेळेला आता त्यांना ती बघते आणि ती म्हणते की हे काय तुम्ही कसे काय? अक्षय विचारतो आता तुमची बस कधी आली? तू तर आरोहीच्याच क्लासमध्ये आहेस ना? तर त्यावर ती म्हणते की हो मी आरोहीच्याच क्लासमध्ये आहे. मग आरोही कुठे गेली असा प्रश्न पडलेला असतो. 1 तास झालं बस आलेली आहे असं देखील म्हटलं जातं. मग 1 तासामध्ये हे नेमकं काय घडलं, कुठे गेली असेल आरोही असा विचार त्याच्या मनात येत असतो. आणि तेवढ्यातच ना तिथे असणाऱ्या त्या मॅडमना तो बोलवून घेतो आणि म्हणत असतो की आरोही कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ऑलरेडी सांगता की उशीर होणार आहे, गाडी पंक्चर झाली आहे. मग आता हे काय? म्हणजे मला ना खरंच कळत नाही आहे नेमकं काय झालं आहे असं देखील विचारलं जातं. त्यावर नाही गाडी कुठे पंक्चर झाली होती असं देखील त्या मॅडम सांगू लागतात. त्यावर मग काय मला तर रमाने सांगितलं होतं की गाडी पंक्चर झाली आहे म्हणूनच तर मी या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला, पण काय खरं काय खोटं हे काही देखील आता कळायला मार्ग नसतो. आणि त्यामुळेच ना आता त्याचा गोंधळ फार उडालेला असतो. तेवढ्यातच तिथं साई येतो आणि साई जो आहे तो म्हणत असतो की शांत हो अक्षय, मी बघतो काय झालंय. तेवढ्यातच साईच्या फोनवर आता रमाचा कॉल आलेला असतो आणि रमा जी आहे ती मात्र आता साईला सांगत असते की साई आरोहीला घेतला आहेस ना, आरोहीचा मोबाईल स्विच ऑफ कर, तिला काहीतरी खायला प्यायला दे कारण आरोहीला ना कोणीही घ्यायला नको मला असं वाटतं. आणि त्याच वेळेला ना आता हे सगळं बोलणं जे आहे ना ते नेमकं ऐकलेलं असतं ते म्हणजे आता अक्षयने, कारण अक्षयने साईच्या हातचा मोबाईल काढून घेतलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ऐकू येतात ना तेव्हा मात्र अक्षयला खूप जास्त मनस्ताप होतो आणि
अक्षय म्हणतो, म्हणजे हे सगळं तुम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे? कुठे आहे माझी आरोही? मला सांगा, माझी आरोही मला हवी आहे. मग काय? इथं रमासुद्धा घाबरते. रमा ही विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं, म्हणजे मी काय विचार केला होता आणि हे सगळं काय झालं, असा विचार कुठेतरी ना आता मनामध्ये येत असतो. आणि मग काय, या सगळ्या गोष्टीचा विचार करतच रमा म्हणत असते की नक्कीच गडबड झाली आहे. पण आता अक्षय जो आहे तो साईवर आरोप करत असतो, तू आणि रमाने मिळून माझ्या मुलीला जर गायब करायचा प्रयत्न केलात ना, तर लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा वाईट ना दुसरं कोणीही नसू शकतं. त्याच वेळेला आता साई समजवायचा प्रयत्न करत असतो आणि साई म्हणतो की अक्षय, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज थोडं समजून घे मी काय म्हणत आहे ते. पण आता काही गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायच्या नसतात अक्षयला, पण रमा या सगळ्या गोष्टी ऐकत असते. अक्षय जो आहे तो सरळ सरळ जो आहे तो आरोप करत असतो आणि म्हणत असतो की जर माझ्या मुलीला आरोहीला काही त्रास झाला तर तुम्हा दोघांनाही मी सोडणार नाही. तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं. आधी मला सांगितलं की गाडी पंक्चर झाली आहे आणि मी त्याच आवेगात राहिलो आणि 1 वाजता येणार आहे असं सांगून मुद्दामून हा सगळा प्रसंग तुम्ही घडवून आणलात, असं देखील अक्षय म्हणत असतो. पण मी ना माझ्या मुलीला असं तसं सोडणार नाही. काही झालं तरी ती मुलगी माझी आहे आणि मी माझ्या मुलीला घेऊन आता कुठेही जात नसतो, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता साई त्याला समजवायचा प्रयत्न करत असतो. पण साईचं तो आता काही ऐकून घ्यायला तयार नसतो, कारण ज्या काही घटना असतात त्या अशा पद्धतीने घडत असतात ना की त्याचा विचारही त्याने केलेला नव्हता. बिचारा साई खूप काही बोलणं ऐकून घेतो, का तर हे सगळं रमामुळे तो सहन करत असतो. नाहीतर तो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलवून टाकल्या असतात त्याने. दुसरीकडे आता मला कळलेलं असतं की आरोही जी आहे ती आता साईकडे नाही आहे. मग आरोही कुठे गेली असेल हा मोठा प्रश्न देखील त्याला पडलेला असतो. आणि दुसरीकडे मात्र आता रमा सगळ्यांना कॉल करत असते. कॉल करून आता ती पडताळणी करत असते की आरोही त्यांच्याकडे आहे का. मग पार्वती आजी म्हणते की काय झालं आहे. मग अजूनही काहीच कळायला मार्ग नाही आहे, आरोही कुठे गेली आहे. कारण आरोहीच्या गाडीबद्दल मी जी काही खोटी घटना सांगितली होती त्यानंतर ही घटना अक्षयला कळली. पण तुम्हाला सांगू का, तिकडनं आपली आरोही कशी गायब झाली ना हेच मला मुळात कळत नाही आहे, असं देखील आता इथे मात्र रमा जी आहे ती बोलू लागते. तर इरावती तिथे येते आणि इरावती म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळेच झालेलं आहे. मग काय रमाला समजत नसतं माझ्यामुळे कसं काय होऊ शकतं. मग ती आता म्हणू लागते की ये घरात ये, मी तुला सांगते की तू जे काही माझ्यासोबत चॅलेंज लावलं ना त्याचेही कर्माचे भोग आहेत. म्हणजे काय, जर तू माझ्यासोबत हे चॅलेंज लावलं नसतं तर आज आहे ना ही वेळ तुझ्यावर आली नसती. आज जे काही घडलं आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार तू आहेस, असं देखील इरावती आता बोलत असते. मग आता रमाला समजून जातं की या सगळ्यामध्ये ना इरावतीच दोषी आहे. इरावतीनेच आपल्या मुलीला म्हणजे आरोहीला गायब केलेलं आहे आणि त्यामुळेच आता इथे पार्वती आजीला मुद्दामूनच इरावती बोलत असते की तुम्हाला वाटत असेल की ही अशी आहे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ही कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि मी या मुलीला ओळखून आहे. हिनेच आपल्या आरोहीला गायब केलेला आहे. तुम्हाला वाटत असेल की हिने आरोहीला सेव्ह केलेला आहे तर तो तुमचा गैरसमज आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि आता मुद्दामून पार्वती आजीच्या नजरेतना सुद्धा पाडायचा प्रयत्न करत असते. मात्र रमाला माहिती असतं की हे सगळं ना करून आणणारी ही एकमेव व्यक्ती म्हणजे इरावती आहे. इरावतीनेच आपल्या मुलीला गायब केलेला आहे ही गोष्ट सुद्धा आता रमाला कळत असते. म्हणूनच ना आता रमा इरावतीचा हात धरते आणि इरावतीला म्हणते की गुपचूपपणे सांग की नेमकं काय झालं आहे आणि हे सगळं कोणी केलंय, नीट सांग, नाही तर बघ मी काय करेन ते. आणि असं बोलून ना तिचा हात मुरगळू लागते. मग त्यावेळेला मुद्दामून इरावती नाटक करत असते आणि म्हणत असते की रमा प्लीज माझा हात सोड, मला खूप दुखतंय. त्यावर रमा म्हणते की तुम्हाला काय वाटतं इथे काय आता अक्षय आलेत का तुमचं हे नाटक बघायला. आणि तेवढ्यातच अक्षय आलेला असतो आणि अक्षय जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा अक्षयला धक्का बसतो की रमा आपल्या आत्याला इतका त्रास देते. मग काय, अक्षयचाही नाईलाज होतो. अक्षयने आता रमावर हात उचललेला असतो. एकतर त्याला त्याची मुलगी सापडत नसते आणि वर त्याला कळून चुकलेलं असतं की हे सगळं काही रमामुळे झालेलं आहे. पण रमानेच गायब केलेलं असताना सुद्धा आता रमा म्हणते की माझ्याकडे मुलगीच नाही आहे, मग कुठे गेली असेल माझी आरोही. हा विचारच आता अक्षयला त्रासदायक होत असतो आणि अक्षय म्हणूनच खूप जास्त फ्रस्ट्रेट असतो. अक्षय या सगळ्याचा राग जो आहे ना तो रमावर काढत असतो. रमा म्हणत असते की खरंच मला माहीत नाही आरोही कुठे आहे. अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की तुझं आणि साईचं प्लॅनिंग आहे आणि तूच माझ्या आरोहीला गायब केलेलं आहेस. हे सगळं तू मुद्दामून घडवून आणलंयस, असं देखील आता अक्षय रमाला बोलून तिच्यावर संशय घेत असतो. पण बिचारी रमा या
ह्या सगळ्यातून सुद्धा समजवायचा प्रयत्न करत असते. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ऐकायला मात्र आता काही देखील तयार नसतात. आणि म्हणूनच आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर रमासाठी असतो. कारण अक्षयने रमावर हात सुद्धा उचललेला असतो, जो कधीही उचललेला नव्हता. आणि आज इरावतीसाठी तो आपल्यासोबत इतका वाईट वागत असतो. आणि त्यामुळेच आता रमा जी आहे ती मात्र अक्षयला समजावत असते. आणि खरंच मला माहीत नाही आहे की आरोही कुठे आहे. तेवढ्यातच दारावर साई येतो आणि साई आणि गोलूचे बाबा आलेले असतात. आणि त्याच वेळेला आरोही सापडली आहे असं देखील आता साई म्हणू लागतो. मग काय अक्षय म्हणत असतो की कुठे हे माझी आरोही आणि कुठे होती. आणि त्याच वेळेला आता अक्षयला गोलूचे बाबा सांगतात की मला तर ना रमा मॅडमच्या मोबाईलवरनं मेसेज आला होता की त्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. आणि त्यांना सरप्राईज द्यायचं आहे म्हणूनच त्यांनी आम्हाला सांगितलं की आरोहीला महाबळेश्वरला घेऊन जा. म्हणूनच आम्ही आरोहीला महाबळेश्वरला घेऊन गेलो होतो. पण नंतर कळलं की सरप्राईज वगैरे काय नाही आहे म्हणून मी आरोहीला घेऊन आलो आहे असं देखील आता ते म्हणू लागतात. मग काय कोणतं सरप्राईज आणि हे सगळं काय. मग दुसरीकडे रमाच्या लक्षात येतं की आपला मोबाईल तर फुटला आहे. मग आपल्या मोबाईलवरनं मेसेज कसा काय गेला आणि हे सगळं मुद्दामून करून आणलेलं आहे हे सुद्धा तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. मग काय रमा जी आहे ती आपली बाजू सेफ पद्धतीने मांडायचा विचार करत असते. आणि ती याबद्दल अक्षयला सुद्धा सांगत असते की अक्षय बघितलं का माझा मोबाईल आता माझ्याकडे नाही आहे, माझा मोबाईल फुटला आहे. आणि या सगळ्याची जबाबदारी ना ह्या मुद्दामून ह्या लोकांमुळे आलेली आहे. म्हणजे या दोघींनी मिळून माझ्यावर ही वेळ आणली आहे. पण मी ही गोष्ट लक्षात ठेवीन. तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं आहे आणि मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही असं देखील आता रमानं ठामपणे सांगितलेलं असतं. आणि जेव्हा रमा या सगळ्याबद्दल बोलते तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की चल चल ही सगळी तुझी नाटकं चाललीत आणि तुझी नाटकं मी का ओळखत नाही का. मी तुला चांगलंच ओळखतो. तू आताच्या आता या घरात चालती हो. आणि जर तुला या घरात राहायचं असेल ना तर आम्ही या घरात राहणार नाही हे सुद्धा खरं आहे. त्याच वेळेला साईमध्ये बोलून अक्षयला समजावत असतो. पण आता साईचा सुद्धा अक्षय अपमान करतो आणि सरळ म्हणतो की तू बोलू नको आमच्या घराच्या मॅटरमध्ये, निक चालता हो. मग काय साईला भयंकर राग येत असतो. पण रमा आता साईला डोळ्याने इशारा करते आणि समजावत असते आणि त्याला सांगत असते की प्लीज प्लीज माझं ऐक. आणि मग काय साईला डोळ्याने इशारा केल्याबरोबर साई गुपचूपपणे तिकडनं जायला निघतो. मात्र आता अक्षय जो आहे तो बोलत असतो की तुला जर ए रमा तुला जर या घरात राहायचं असेल ना तर मी या घरात राहणार नाही आहे आणि मी माझ्या कुटुंबाला सुद्धा या घरात ठेवणार नाही. हा त्याचा विषय पक्का झालेला असतो. आणि तो आता ठरवतो की काही झालं तरी आरोहीला मी आणायला जाणार. खरं तर आरोहीला आणायला गाडीमधनं रमा जात असते. पण अक्षय तिला थांबवतो आणि म्हणतो की काही गरज नाही तुला कुठेही जायची, मी बघून घेईन माझ्या मुलीचं काय करायचं आहे ते. आणि असं देखील तो आता म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पार्वती आजी अक्षयला समजवायचा विचार करत असते आणि अक्षयला म्हणत असते की अक्षय प्लीज शांत हो, प्लीज नको इतका विचार करू आणि नको इतका त्रास करून घेऊ. पण आता अक्षयने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या ऐकून घेणार नाही. कारण आतापर्यंत खूप काही सहन केलं पण इथून पुढे मी या गोष्टी सहन करणार नाही असं देखील अक्षय आता बोलू लागतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अक्षयवर आणि त्यासोबत मालविका हे दोघंही जण रस्त्यात असतात. त्या चारी बाजूने गुंड असतात. आणि मग काही ते गुंड जे आहेत ना ते मात्र आता अक्षयवर हल्ला करायला जात असतात आणि त्याचबद्दल रमाबद्दल सुद्धा ते वाईट साईड बोलतात. मग काय या सगळ्या गोष्टीचा मोठा धक्का जो काही आहे तो अक्षयला बसतो. अक्षय म्हणत असतो की त्या बाईबद्दल म्हणजेच माझ्या बायकोबद्दल तुम्ही काही बोलायचं नाही. आणि असं बोलून त्यांच्यावर पेटून उठतो. त्यांना म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली असं बोलायची. आणि मग काय तो इतका उठतो ना पेटून की अक्षय आता त्यांच्याबरोबर मारामारी करू लागतो. बिचारा अक्षय हा एकटा असतो आणि त्याचसोबत अक्षयच्या बरोबर ते जे गुंड असतात ना ते जवळजवळ 7-8 गुंड असतात आणि ते सरळ अक्षयवर हल्ला करत असतात. आणि अक्षयवर जेव्हा हल्ला करतात ना तेव्हा मात्र अक्षय त्या मोठ्या संकटात अडकणार असतो. पण त्यावेळेला नेमकी आता तिथे एंट्री होते रमाची. आणि रमा जो आहे ना तो त्या मेन गुंडाचा हात धरते. कारण तो गुंड ना अक्षयला सहन होत नसतो. अक्षयला आता तो चाकू खुपसणार असतो आणि नेमकी तिथे रमा येते आणि रमाने त्याचा हात धरलेला असतो. आता हे गुंड इरावतीने पाठवलेले आहेत का नेमकं काय मालिकेत घडतंय हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.